वस्ती वस्तीतली आमच्यासोबत आहे हिंदू. मग कसे सत्तेवर जातील ठाकरे बंधू. तर आता BMC निवडणूक जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची आमच्यासाठी आहे. आणि आत्ताच मी इथे बांद्र्यामध्ये वोटिंग करून आलेलो आहे बाहेर. पण आम्हाला महानगरपालिकेच्या आतमध्ये जायचं आहे. आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला विश्वास आहे की मुंबईची जनता ही आमच्यासोबत आहे. नरेंद्र मोदींचा विकास आणि मुंबई आणि महाराष्ट्रासाठी तर मोठ्या प्रमाणामध्ये मदत झालेली आहे. मुंबईचा विकास अत्यंत धूमधडाक्यामध्ये होतो आहे. आणि नरेंद्र मोदींचा सबका साथ सबका विकास करणारा आहे. त्यामुळं मुंबईची जनता जी आहे, मराठी जनता 40% इथं आहे, नॉन मराठी जनता 60% आहे. आणि त्यामुळं नॉन मराठी लोक जे आहेत ते ठाकरे बंधूंना काय मतदान करणार नाही आहेत. कारण वस्ती वस्तीतली आमच्यासोबत आहे हिंदू. वस्ती वस्तीतली आमच्यासोबत आहे हिंदू. मग कसे सत्तेवर जातील ठाकरे बंधू. त्यामुळं या ठिकाणच्या महिला आमच्यासोबत आहेत. या ठिकाणचे सगळे बांधव आमच्यासोबत आहेत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मतदान होणार आहे. त्यामुळं मुंबईची महानगरपालिका जी आहे या ठिकाणी आम्हीच मारणार आहोत बाजी. या निवडणुकीमध्ये महायुतीच मारणार आहे बाजी. कारण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि माझीच या ठिकाणी येणार आहे सत्ता. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की मुंबईच्या विकासासाठी झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट आहे, एअरपोर्ट्स आहेत, त्यानंतर या ठिकाणचं जे क्लस्टर डेव्हलपमेंट आहे, रस्ते आहेत, कोस्टल रोड आहे, अटल सेतू आहे, अशा पद्धतीचे अनेक जे प्रश्न आहे ते प्रश्न आम्ही सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मुंबईमध्ये जे पाणी भरतं आहे ते पाणी जे आहे ते पाणीचा निचरा कसा करायचा त्याचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे हे सत्तेवर होते पण त्यांना BJPचा पाठिंबा असायचा. आणि RPI त्यांना पाठिंबा 2012 होता. त्यामुळं या वेळेला राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार आहे. आणि मुंबईची सत्ता ही आमच्या हातात येईल असा मला विश्वास आहे. पर्सेंटेज खूप कमी, तिसरा धरून टक्का अजून वाढला नाही. हा पर्सेंटेज आहे ते टक्का वाढेल. म्हणजे आता एकतर या ठिकाणी मी पाहिलं की प्रत्येक वेळेला मोठी लाईन असायची. पण आज मतदार जे आहे ते मतदार मोठ्या प्रमाणात येताना दिसत नाही आहेत. पण त्याच्यामध्ये जरी मतदान टक्का कमी झाला तरी त्याचा आम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळं नक्कीच जी मुंबई महानगरपालिका आहे ही नक्की आमच्या महायुतीच्या हातात येईल. आणि मुंबईला न्याय देण्यासाठी आम्ही अत्यंत ॲक्टिव्ह आहोत आणि मुंबईला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.